नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो ही नक्कीच अधिराजला भेटायला गेली असावी आणि म्हणूनच आता अर्जुन अधिराजला फोन करतो तर अधिराज म्हणतो की हो आम्ही दुपारी भेटणारच आहोत। आता अर्जुन फोन ठेवतो आणि सायलीला म्हणतो की हो मीटिंगचं कारण सांगून ती अधिराजला भेटायला घराबाहेर पडली आहे। तर तेवढ्यातच विमलताई आवाज देत म्हणतात सायलीताई कुसुमताईंचा फोन येत आहे। आता सायली तिचा मोबाईल घ्यायला येते त्यावेळी सायली पाहते तर सँडीचा फोन येऊन गेलेला असतो आणि सँडीने लोकेशनही पाठवलेलं असतं। सायली म्हणते अहो जरा इकडे येता का? अर्जुन म्हणतो काय झालं? सायली म्हणते अहो हे बघा सँडीचे फोन येऊन गेले आहेत आणि त्याने लोकेशनही पाठवलं। नक्कीच हा फोन प्रियाने उचलला असेल आणि नक्कीच प्रिया आता सँडीलाच भेटायला गेली असेल कारण तिला लोकेशन कळालं आहे। अर्जुन म्हणतो ही प्रिया सँडीला काहीही करू शकते त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल। अर्जुन म्हणतो मम्मा आम्ही येतो, हा खूप महत्त्वाचं काम आहे। कल्पनाताई चिडतात आणि अर्जुनला म्हणतात अर्जुन तुमची काय ही रोजची नाटकं? मी एकदा सांगितलं ना की कधीही तुम्ही घराबाहेर पडायचं नाही। तर अर्जुन म्हणतो प्लीज मम्मा आर्ग्युमेंट नको, प्लीज आम्हाला खरंच महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे। तर प्रतापराव म्हणतात अर्जुन मी आत्तापर्यंत कल्पनाला म्हणायचो की एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस पण आता ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्यानंतर मलाही असंच वाटते की तुम्ही जर कारण नसेल तर घराबाहेर जायचं नाही। सायली म्हणते बाबा हो पण खरंच महत्त्वाचं काम आहे। प्रतापराव म्हणतात नाही आत्तापर्यंत कल्पना तुम्हाला थांबवत होती, आता मी सुद्धा तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही। नाही म्हणजे नाही। आता अर्जुन आणि सायली रिक्वेस्ट करत असतात परंतु प्रतापराव आणि कल्पनाताई काही सायली अर्जुनला घराबाहेर पडू देत नाहीत। कल्पनाताई म्हणू लागतात अहो चला आपण आपल्या रूममध्ये जाऊया नाहीतर ही दोघं आपल्याशी वादच घालत राहतील। आता प्रतापराव आणि कल्पनाताई त्यांच्या रूममध्ये निघून जातात परंतु आता आई वडिलांचा शब्द तरी कसा मोडणार, त्यामुळे अर्जुन आणि सायली मात्र पुढते अडकलेले असतात। अर्जुन सायलीला म्हणतो प्रिया जर सँडीला भेटली तर मग आपल्या हाती काहीच लागणार नाही आणि आपल्यालाही आता घराबाहेर जाता येणार नाही। काय करावं काहीच कळत नाहीये। सायली विचार करते आणि अर्जुनला म्हणते जरा थांबा। आता सायली लगेच ईश्वरीला फोन करते आणि म्हणते हॅलो ईश्वरी, हॅलो काव्या, दोघीही आहात ना तुम्ही? तर आता काव्या म्हणते हो अगं सायलीताई, अगं कालच तुझी आम्ही आठवण काढली आणि अर्जुन भाऊजी सुटले ही सुद्धा न्यूज आम्ही पाहिली, खरंच दोघांचे खूप खूप अभिनंदन। तर ईश्वरी म्हणते हो ना, ही बातमी ऐकल्यानंतर मलाही खुशी झाली, पण तुम्ही सगळे ठीक आहात ना? सायली म्हणते हो आम्ही ठीक आहोत, परंतु मी आता एक जो फोन केलाय तुम्हाला तो एका वेगळ्याच कारणासाठी। तर आता ईश्वरी आणि काव्य विचारतात काय झालंय सायलीताई, काही प्रॉब्लेम झालाय का? तर सायली म्हणते तुम्हाला तर प्रियाबद्दल माहीतच आहे, म्हणजे आता तर तिने कहरच केलाय आणि आता आम्ही पेरलेल्या माणसासोबतच ती लगट करत आहे। तर आता हे ऐकताच काव्य म्हणते काय अगं तिचं लग्न झालंय हे तिला माहीत आहे ना, की हेही ती विसरून गेली आहे? सायली म्हणते हे सगळं काही ती पैशासाठी करत आहे, तिला बाकी काहीच नको आहे, फक्त पैसा हवाय। आणि बिचारे अश्विन भाऊजींना मात्र प्रियाच्या अगोदरच्या कुठल्याच बॉयफ्रेंडबद्दल किंवा ती आता जी काही नाटकं करते त्याबद्दल काहीच माहीत नाही, परंतु या सगळ्याबद्दलचे आम्ही पुरावे गोळा केले आहेत, आमच्या हाती सगळे पुरावे आहेत, परंतु ते सगळे पुरावे आता सँडी नावाच्या मुलाकडे आहेत। आता ईश्वरी म्हणते मग नक्की काय झालंय पुढे? सायली पुढे म्हणते झालंय असं की आता हे जे काही प्रकरण घडलंय त्यानंतर आई बाबा आम्हाला घराबाहेर जाऊच देत नाहीयेत, घराबाहेर पडूच देत नाहीयेत आणि आम्हाला ते सगळे पुरावे मिळवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे प्लीज आता मला तुमची गरज आहे। प्रिया आता सँडीपर्यंत पोहोचेलच, परंतु त्या अगोदर तुम्ही त्या सँडीपर्यंत पोहोचाल का? जर तुम्ही तिथे पोहोचलात तर पुरावे सुद्धा हाती राहतील, ते नीट राहतील आणि प्रिया सुद्धा काहीच करू शकणार नाही। तर काव्या म्हणते अगं सायलीताई तू असं का करतेस आणि असं का बोलतेस? आम्ही आहोत ना, आम्ही तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो, त्यामुळे तू आता त्या सँडीचं लोकेशन पाठव, आम्ही दोघेही तिथे पोहोचतो। तर सायली म्हणते बरं ठीक आहे, आणखीन एक गोष्ट मला मधुभाऊ नेहमी सांगायचे की आपले सगळे पैसे एका ठिकाणी ठेवायचे नाहीत, कारण एका ठिकाणी जर पैसे चोरीला गेले तर दुसऱ्या 2 ठिकाणी ठेवलेले पैसे तरी सुरक्षित राहू शकतात। तसेच तुम्ही सुद्धा हे पुरावे एकाकडे कोणाकडे ठेवू नका, तुम्ही तिघांनीही ते वाटून घ्या म्हणजे ते नीट राहतील। असं म्हणत आता सायलीने त्यांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला असतो, कारण प्रिया काय करू शकते हे सायलीला चांगलंच माहीत असतं। ईश्वरी म्हणू लागते फिकर नॉट सायलीताई, तू बिलकुल काळजी करू नको, सगळे पुरावे तुला मिळतील। सायली तू फक्त आता शांत राहा, आम्ही सगळे पुरावे घेऊन येऊ। तर काव्या म्हणते सायलीताई अगं तू आमच्यावर विश्वास ठेवलायस ना, त्यातच सगळं आलं गं, आता आम्ही आमच्या जीवाची बाजी लावू, पण तुझं काम मात्र नक्कीच करू आम्ही, बघच। असं म्हणत काव्या सुद्धा आता या सगळ्यात खूप संतप्त झालेली असते। प्रियाचं वागणं सगळ्यांनाच खटकत असतं आणि म्हणूनच आता सायलीची एक एक मैत्रीण करत सर्वच जण सायलीला साथ देण्यासाठी आलेले असतात।
तर आता सायली काव्याला म्हणते, पण काव्या तू जास्त दगदग करू नकोस, तू स्वतःच्या जीवाला आणि तब्येतीला सांभाळायचं आहे. काव्या म्हणते, हो पण तू सुद्धा अजिबात काळजी करू नकोस सायलीताई. आता सायली निश्चिंत होते आणि अर्जुनला म्हणते, आता आपल्याला जरी बाहेर पडता आलं नाही तरी प्रिया आता तुझी सुटका नाही, कारण माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी तुझ्या खूप जवळ पोचतायत. आता तुझी काही खैर नाही. असं म्हणत सायली सुद्धा आता प्रियाचं पितळ उघड पाडण्यासाठी सज्ज झालेली असते. तर दुसरीकडे सँडी आता सायलीची येण्याची वाट पाहत असतो. आता प्रिया सुद्धा त्या ठिकाणी येत असते. आता सँडीने प्रियाला पाहिलेलं असतं. सँडी म्हणतो, प्रिया ही इथे काय करते, आणि म्हणूनच सँडी पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्यावेळी आता प्रिया त्याला पकडते आणि म्हणू लागते, सँडी मला कळालंय की तू सायली आणि अर्जुनला मिळाला आहेस. सँडी, अरे मी तुझ्याशी ब्रेकअप केलं याचा असा बदला घेतोयस का? तर सँडी प्रियाला सरळ उत्तर देत म्हणतो, ब्रेकअप तू नाही तर मी तुझ्यासोबत केलंय प्रिया. तुझे खरे रंग मला दिसलेत आणि म्हणूनच मी हे ब्रेकअप केलंय. तर आता सँडी तिथून निघत असतो. परंतु प्रिया त्याला पुन्हा एकदा पकडते आणि म्हणू लागते, उगाच माझ्या वाकड्यात शिरू नकोस. शहाणा असशील ना तर ते सगळे पुरावे आत्ताच्या आत्ता मला देऊन टाक. सँडी म्हणतो, नाही देणार, एकही पुरावा तुझ्या हाती लागू देणार नाही. प्रिया म्हणते, देऊन टाक. सँडी म्हणतो, नाही देणार, प्लीज मला सोड. प्रिया म्हणते, नाही, तू जर एवढाच हुशार असशील ना तर सगळे पुरावे मला देऊन टाक, नाहीतर सँडी तुला संपवायला सुद्धा मी पुढे मागे बघणार नाही. असं म्हणत प्रिया आता सँडी जवळचे पुरावे मिळवण्याचे प्रयत्न करत असते. सँडी ते पुरावे वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रिया मात्र त्या पुराव्यांपर्यंत पोहोचण्याचा. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी ईश्वरी पोहोचलेली असते. ईश्वरी हे सगळं दृश्य पाहते. तर तोपर्यंत सँडी कसा बसा प्रियाच्या हातून निसटतो आणि तिथून पळ काढतो. आता प्रियाच्या हातून सँडी तर निसटलेला असतो आणि ईश्वरी हे सगळं पाहताच आता सँडीच्या मागून जात म्हणते, आता ही प्रिया आमच्या अगोदरच सँडीपर्यंत पोहोचली आहे, आता कसं थांबवूला? माझी स्कूटी सुद्धा त्या साईडला आहे आणि एवढं सगळं ट्रॅफिक. परंतु नाही, काहीही करून आता ते पुरावे मिळवायलाच हवेत. शेवटी धडाकेबाज असणारी ईश्वरी आता तिथे असणाऱ्या त्या ट्रॅफिकमध्ये असणाऱ्या सगळ्या फोर व्हीलरच्या वरून चालत कशी बशी आता आपल्या स्कूटीपर्यंत पोहोचते आणि सँडीला घेऊन तिथून निघते. परंतु त्याच वेळी प्रिया सुद्धा तिथे पोहोचलेली असते आणि ती सँडीला पकडण्याचा प्रयत्न करते. परंतु ईश्वरी आणि सँडी काही तिच्या हाती लागत नाही. परंतु आता तरी सुद्धा प्रिया काही गप्प बसत नाही. ते पुरावे तिला मिळवायचे असतात आणि म्हणून ती रिक्षा करते आणि शेवटी ती सँडी आणि ईश्वरीचा पाठलाग करते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर सावंत घरी आलेले असतात. आता सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची चर्चा चालू असते. तर आता सायली इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणते की मला असं वाटते की प्रियाबद्दलचे सगळे मुद्दे आता आपल्या हाती आहेत. आता असं नाही वाटत आहे की कुठला मुद्दा सुटतोय. तर अर्जुन म्हणतो, नाही, आता एकही मुद्दा आपल्या हातून सुटलेला नाही. तर अर्जुन म्हणतो, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आपण जितका विचार करतोय तितके सगळे पॉइंट फक्त संतोषकडे येऊनच थांबतायत. तर चैतन्य म्हणतो, पण यात संतोषचं नक्की तोंड कसं उघडायचं? तर अर्जुन म्हणतो, त्याला एकच मार्ग आहे. संतोषचा एखादा असा वीक पॉइंट आहे की जो वीक पॉइंट प्रियाच्या हाती लागला आहे आणि त्याचाच वापर करून प्रियाने त्याला ब्लॅकमेल केला आहे आणि म्हणूनच संतोषने हा मोठा खुनाचा आरोप स्वतःवर घेतला आणि प्रियाला निर्दोष सोडला आहे. आणि म्हणूनच संतोषचा हा जर वीक पॉइंट आहे ना, तो जर आपल्याला सापडला तर मग आपण प्रियाच्या 2 पावलं पुढे टाकू शकतो. तर सायली म्हणते, पण या संतोषची दुखरी नस काय आहे, ती कोणती आहे हे आपल्याला कसं कळणार? अर्जुन म्हणतो, कळेल, सगळं काही कळेल. इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य, तुम्ही आता संतोषचा फॅमिली बॅकग्राऊंड चेक करा, त्या सगळ्या डिटेल्स शोधून काढा. त्याची फॅमिली आता कुठे राहते, त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, हे सगळं काही आता शोधून काढा. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, मी आत्ताच त्याच्या घराच्या आजूबाजूला चौकशी करतो, शेजारा पाजाऱ्यांशी बोलतो, कोणीतरी काहीतरी नक्कीच सांगेल आणि आपल्या हाती एकतरी मुद्दा लागेल. जोपर्यंत आपण चौकशी करत नाही तोपर्यंत आपल्या हाती काहीच लागणार नाही. पण जोपर्यंत आपल्या हाती काही लागत नाही तोपर्यंत आपण या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचू शकत नाही. आणि जर या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचायचं असेल तर आपल्याला सगळ्या मुद्द्यांची आता चौकशी करावी लागेल, सगळ्याच गोष्टी शोधाव्या लागतील. तर अर्जुन पुढे म्हणतो, संतोषची सगळी माहिती आपल्याला एकदा मिळाली की मग आपण ठरवायचं की कुठला पॉइंट वापरायचा की ज्यामुळे संतोष तोंड उघडू शकतो, तो सत्य सांगू शकतो आणि मग हाच संतोष प्रियाने हा खून का आणि कसा केला हे स्वतःहून सांगेल. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अगदी बरोबर, संतोष आता जेलमध्ये आहे, आपल्याला ही माहिती मिळेपर्यंत आपल्याला संतोषवर लक्ष ठेवता येईल. तर सायली इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणते, तुम्ही संतोषवर लक्ष ठेवायला आहात आणि म्हणूनच तर आम्ही निर्धास्त आहोत.
नाहीतर ही प्रिया घातपात करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, परंतु संतोष सुखरूप राहणं ही आपली जबाबदारी आहे. तर इन्स्पेक्टर सावंत सायलीला म्हणतात, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी आहे, मी संतोषवर व्यवस्थित लक्ष ठेवेन. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता तुम्ही सगळ्यांनी फक्त संतोषचा बॅकग्राऊंड चेक करा, सगळं काही आपल्या समोर आलं की मग आपण ठरवूया की पुढे काय करायचं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे ईश्वरी, काव्या आणि सँडी एकत्र आलेले असतात आणि भरपूर सारे एन्व्हलप तयार केलेले असतात. आता प्रिया तिथे येत आहे हे काव्याने पाहिलेलं असतं. काव्या म्हणते प्रिया आली आणि म्हणूनच ठरल्याप्रमाणे आता त्यांच्या प्लॅनप्रमाणे त्या आरडाओरडर करत म्हणतात अरे सँडी पळ, माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय, सँडी ते पुरावे सायलीताईपर्यंत घेऊन जा. त्या ठरल्याप्रमाणे काही एन्व्हलप सँडीच्या हातात असतात आणि ते घेऊन सँडी तिथून पळ काढतो. आणि हे प्रिया पाहताच प्रिया रिक्षावाल्या दादांना म्हणते पुढे चला. आणि आता रिक्षा घेऊन प्रिया पुढे येत असते. आता काव्या मोठ्यानेच ओरडत असते सँडी पळ. आणि त्याच वेळी प्रिया रिक्षा घेऊन त्या ठिकाणी येते. ती काव्याचाही विचार करत नाही, परंतु त्यावेळी आता ईश्वरी काव्याला बाजूला ओढते आणि मात्र आता काव्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता प्रिया मात्र कुठलाच विचार न करता तिथून निघून जाते. तर ईश्वरी काव्याला विचारते काव्या तू ठीक आहेस ना? काव्या म्हणते हो ठीक आहे, परंतु बरं झालं बाई तू मला बाजूला खेचलं, नाहीतर ही प्रिया माझाही जीव घेतला असता. तर आता ईश्वरी म्हणू लागते हिचं असं कसं, हिचं डोकं फिरलंय का, ही पागल झाली आहे का, तिला माहीत आहे ना तू प्रेग्नेंट आहेस आणि तरीसुद्धा ती अशी वागते. तर काव्या म्हणते ईश्वरी अगं कोणाकडनं अपेक्षा करतेस तू? अगं या प्रियाकडून, अगं तिच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे आपलाच मूर्खपणा. अगं ती कधीच सुधारणार नाही आणि म्हणूनच तर सायलीताई ह्या सगळ्याला कंटाळली आहे. खरं तर हिचं मन इतकं काळं कुट्ट आहे ना, तिचं मन साफ करणं म्हणजे आपल्यालाच मिळालेलं पुण्य असं समजायचं. तर ईश्वरी म्हणू लागते कमाल आहे काव्या तुझी, खरंच काव्या तू जिद्दी आहेस, म्हणजे इतकं प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तू आता सायलीताईला मदत करायला तयार झालीस, स्वतःच्या जीवाचाही विचार केला नाहीस. तर काव्या ईश्वरीला म्हणते आय एस होण्याचं स्वप्न पाहते ईश्वरी मी, आणि बघ मी लवकरच आय एस होणार. एकदा का आय एस झाले की अख्ख्या जिल्ह्याची साफसफाई मलाच करावी लागणार ना, आणि त्याचीच सुरुवात मी आता सुभेदारांच्या घरून केली आहे असं समजेन मी. आता तर मी ठरवलंच आहे या सुभेदारांच्या घरातून प्रिया नावाचा कचरा आहे ना तो कायमचा घराबाहेर काढायचा, आणि आता तर हा कचरा कायमचा घराबाहेर जाणारच आहे. तर ईश्वरी म्हणते खरंच कमाल आहेस काव्या तू, आणि म्हणूनच काव्या तुला कलेक्टर होण्यासाठी ऑल दी बेस्ट. तर काव्या म्हणते थँक्यू, परंतु आता आपल्या दोघींनाही शुभेच्छांची गरज आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सँडी पळत पळत एका मातीच्या ढिगाऱ्याकडे येऊन पडतो, आणि त्यावेळी आता प्रिया रिक्षा घेऊन तिथपर्यंत आलेली असते. प्रिया लगेच सँडीकडे जाते आणि त्याची कॉलर पकडत म्हणते पुरावे दे. सँडी म्हणतो नाही देणार. तर प्रिया म्हणते दे नाहीतर मी आता तुझा जीव घेईन. आणि कसे बसे प्रिया त्या सँडीच्या हातातील पुरावे मिळवते आणि सँडीला म्हणते निघ, आत्ताच्या आता इथून निघून जा, तर मी आत्ता इथे तमाशा करेन. सँडी म्हणतो हे सगळं काही तुला महागात पडेल. प्रिया म्हणते ते मी नंतर बघते. सँडी तर प्रियाच्या हाती पुरावे टाकतो आणि तिथून निघून जातो. तर आता प्रिया म्हणते झालं, सगळे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. ह्या सायली अर्जुनने तर माझ्या अफेअर्सची यादीच काढली होती. यांनी काय केलं असेल, नितेश, कार्तिक, रोहन, सुजित या सगळ्यांशी बोलले असतील, त्यांच्याकडून आमचे फोटोज घेतले असतील, परंतु आता त्याचा काहीच उपयोग नाही, कारण आता हे पुरावे मी त्यांच्या हाती लागूच देणार नाही. आता हे सगळे पुरावे मला जाळून टाकावे लागतील, कारण हे पुरावे जर अश्विनच्या हाती लागले तर अश्विन मला बाहेर काढेल, घरातूनही आणि त्याच्या आयुष्यातूनही. आता त्या एन्व्हलपमध्ये नक्की काय आहे हे सुद्धा प्रियाने जाणून घेतलेलं नसतं, आणि तिच्या हाती आलेले पुरावे ती लगेच तिच्याकडे असणारं लायटर हातात घेते आणि त्याने सगळे पुरावे जाळून टाकते. आता जळते पुरावे हातात घेत प्रिया म्हणते सायली अर्जुन या आगीची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे असणारे प्रत्येक पुरावे मी असे जाळून टाकणार. मी तन्वी आहे आणि तन्वीच राहणार, असं म्हणत ती सगळे एन्व्हलप खाली फेकून देते. ते सगळे पुरावे जळून खाक झालेले असतात. प्रिया त्या पुराव्यांकडे पाहत म्हणते माझी खरी ओळख तुम्ही कधीच पुसू शकणार नाही. माझी ओळख हीच आहे की मी तन्वी सुभेदार आहे. सायली अर्जुन तुम्ही असेच कायम तडफडत राहाल आणि तुमच्या घरचे मला तन्वी समजून डोक्यावर घेऊन मिरवतील. आता सर्व पुरावे जळून खाक झालेले असतात आणि म्हणूनच प्रिया खूप खुश होते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्व कैदी एकमेकांशी बोलत असतात. त्यातील एक कैदी एकाला म्हणू लागतो तू तर तीरच मारलास रे, म्हणजे तुझ्या चांगल्या वागणुकीमुळे आता तर तुला इथून सोडवले जाणार आहे, म्हणजे तुझी सुटका होणार आहे आणि आता तो तुझ्या बायका पोरांमध्ये परत जाणार आहेस. जेलात चांगला वागून लय फायदा झाला तुला. तर तो म्हणू लागतो मी जेलमधून सुटका करून घेण्यासाठी चांगला वागलोच नाहीये, तर मला मी केलेल्या गुन्ह्याचा खरंच पश्चाताप होतोय आणि म्हणूनच मी चांगला वागत होतो, कारण मला ह्या सगळ्या गोष्टीमुळे खरंच खूप त्रास झाला.
मला खरंच मनापासून पश्चाताप झाला. तर त्याचवेळी त्या ठिकाणी महिपत शिकरे येतात आणि त्याला म्हणतात, काय म्हटलंस तू की आता तू जेलमध्ये चांगला वागलास म्हणून तुला सोडून देत आहेत? अरे असं कुठे असतं का? तर आता तो म्हणू लागतो, अहो महिपत दादा, चांगल्या वागणुकीमुळेच तर सरकार उरलेली शिक्षा माफ करतं. तसा नियम की कायदा आहे म्हणे. पण खरंच माझी सुटका आता होणार. मला माझ्या कुटुंबासोबत आता आयुष्य घालवायचं आहे. मला इथे सडत राहायचं नाहीये. तर नागराज म्हणतो, काढ बाबा काढ, बायका पोरांसोबत चांगलं आयुष्य काढ, असं म्हणत सर्वच जण तिथे जेवत असतात. परंतु या सगळ्या बोलण्याचा विचार महिपत शिकरे करू लागतात. तर नागराज त्याला म्हणतो, पण आता गप गुमाने जेव, उगाच आमच्या डोक्याला शॉट देऊ नकोस. तुझ्या पुढे जे जेवण आलंय ना ते जेवून घे. पण महिपत शिकरे मात्र त्याच्या बोलण्याचा विचार करत असतात. आता सर्वच जण जेवत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया घरी आलेली असते. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं तू मला कॉल करणार होतीस ना? आपण दोघं लंच डेटसाठी बाहेर जाणार होतो आणि मी मात्र तुझ्या कॉलची वाट बघत बसलो. परंतु आत्तापर्यंत तू मात्र मला कॉलच केला नाहीस. तू तर विसरूनच गेलीस तन्वी. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही अश्विन, अरे मी विसरून नाही गेले, परंतु माझी मीटिंग उशिरापर्यंत चालली, त्याला मी तरी काय करणार होते आणि या सगळ्यामध्ये कॉल करायचं राहून गेलं. अरे अश्विन प्लीज समजून घे ना. आता अश्विन शांतच असतो. परंतु अर्जुन मात्र प्रियाला प्रश्न करत म्हणतो, मेसेज तर तू नक्कीच करू शकली असतीस ना? म्हणजे तुझ्याकडे तितका सुद्धा वेळ नव्हता का एक साधा मेसेज करायला? एवढी कसली मीटिंग होती ग तुझी? आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही सर्वजण सतत माझ्या कामावर अशी शंका का घेताय? आता सगळ्यात धमाकेदार एंट्री झालेली असते, ती म्हणजे अधिराजची. अधिराज आवाज देत म्हणतो, प्रिया. आता प्रिया मागे येऊन पाहते तर समोर अधिराज असतो. अधिराजला पाहून प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रियाचं ततपपत सुरू होतं. अधिराज म्हणतो, प्रिया तू इथे काय करतेस आणि तेही सुभेदारांच्या घरी? तू यांना ओळखतेस का? असं म्हणत अधिराज प्रियाच्या समोर येऊन उभा राहतो आणि प्रियाला म्हणतो, प्रिया अगं तू काय करतेस सांग ना मला. प्रिया म्हणते, तू इथे? तर आता अधिराज म्हणतो, हो, तू तर मला तुझ्या घरी घेऊन जात नव्हतीस, तुझ्या घरची ओळखही करून देत नव्हतीस, म्हणून म्हटलं की मलाच आता तुझ्या घरी यावं लागेल आणि म्हणूनच मी तुझ्या मागे मागे इथपर्यंत आलो. पण तू तर इथे आलीस, मग तू इथे कशी काय? म्हणजे इतक्या मोठ्या घराचा तुझ्याशी काय संबंध? आता मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात, हसतात. तर त्याच वेळी प्रतापराव प्रियाला विचारतात, तन्वी कोण आहे ते? आता मात्र प्रियाला सत्य सांगावंच लागतं. प्रिया घाबरतच म्हणते, हे अधिराज सरदेसाई आणि अधिराज हे माझे आई बाबा आणि हा माझा नवरा अश्विन. आता मात्र ठरल्याप्रमाणे अधिराज अश्विनच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, काय रे तू नवरा? असं म्हणत त्याची कॉलर पकडत म्हणतो, बायकोला मारहाण करतोस, दारू पितोस आणि घरी तमाशा करतोस. अरे बायकोला मारण्यात कसला आला शहाणपण? आता मात्र घरातील सर्वच जण घाबरून जातात. अश्विन म्हणतो, एक मिनिट. आता अश्विन प्रियाला विचारतो, तन्वी काय हा प्रकार? म्हणजे काय चाललंय नक्की? हा कोण माणूस आहे आणि हा माझ्याशी असा का वागतोय? आता कल्पनाताई अधिराजला विचारतात, कोण आहेस तू? तर अधिराज त्यांना म्हणतो, एक मिनिट, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याआधी मला प्रियाशी बोलायचं आहे. असं म्हणत आता अधिराज प्रियाला म्हणतो, प्रिया तू माझ्याकडे राहायला येणार होतीस ना? मग चल आताच जाऊ. तर अश्विन म्हणतो, एक मिनिट, तन्वी तू तर तुझ्या मैत्रिणीकडे राहायला जाणार होतीस ना? मग हा काय प्रकार आहे? तर प्रिया घाबरतच म्हणते, हो मी मैत्रिणीकडेच जाणार होते. तर आता अधिराज म्हणतो, अगं प्रिया आता तरी खरं बोल, नको घाबरूस, कमीत कमी त्यांच्याशी तरी नाहीतर माझ्याशी तरी खरं बोल. प्रिया ग तूच मला म्हणालीस ना की तुझे आई बाबा गरीब आहेत, मग हे तुझे आई बाबा कसे काय? आता मात्र घरातील कोणाला काहीच कळत नाही. प्रतापराव म्हणतात, हे नक्की काय कन्फ्युजन आहे? आता सर्वच जण विचार करू लागतात. तर सायली म्हणते, मी सांगते बाबा. असं म्हणत आता सायली सांगण्यासाठी पुढे येते आणि सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना म्हणते की हा सगळा प्रियाचा खोटारडेपणा. हिने आतापर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्यात ना त्यातील एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे हे अधिराज सरदेसाई. प्रिया जिथे नोकरी करते असं तिने आपल्याला सांगितलंय ना, मग त्याच अधिराज फॅशनचे हे मालक आहेत. आता अश्विनला तो क्षण आठवतो. अश्विन प्रियाला म्हणालेला असतो, प्रिया अगं तू चुकून अधिरा फॅशन म्हणालीस, ते तर अधिराज फॅशन आहे. तर प्रिया म्हणते, नाही अरे ते तर अधिरा फॅशन आहे. आणि म्हणूनच अश्विन म्हणतो की तन्वी तू तर अधिरा फॅशन नावाच्या कंपनीमध्ये जॉब करतेस ना? तर अर्जुन म्हणतो, तिला तुला कन्फ्यूज करायचं होतं आणि म्हणूनच तर तिने अधिराजचं अधिरा केलं. अश्विन अरे तुझ्या काही लक्षात राहत नाही असं सांगून तुझा कॉन्फिडन्स वीक करायचा होता तिला, आणि ते तर तिने अगदी बरोबर केलं. आता मात्र अश्विनला काहीच कळत नसतं नक्की काय चालू आहे. तर सायली म्हणते, आणि तसं तर ही फक्त नावाला त्यांच्याकडे नोकरी करते, नोकरीच्या नावाखाली सतत यांच्यासोबत फिरतच असते. लोणावळ्याला सुद्धा गेली होती ती यांच्याबरोबर.
आणि तसंही हे आताचं नवीन नाहीये, तर लग्नाआधी सुद्धा या प्रियाच्या आयुष्यात खूप पुरुष येऊन गेले आहेत बाबा. आणि लग्नानंतर प्रियाच्या आयुष्यात आलेला हा पुरुष. आता मात्र अश्विन चिडतो, त्यावेळी सायली अश्विनला म्हणते, दुर्दैवाने हे खरं आहे अश्विन भाऊजी. प्रिया तुमच्यासोबत एकनिष्ठ नाहीये अश्विन भाऊजी, आणि ती तुमच्या पाठीमागे काय काय करत असते ना, हेच तर आम्ही आज तुम्हाला सगळं काही दाखवणार आहोत. आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, ए सायली, वाटेल ते बोलू नकोस. तुला काय वाटतंय, तू वाटेल ते बोलशील आणि माझा नवरा ऐकून घेईल असं वाटतंय का तुला? आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, अरे ही दोघंही मला बदनाम करायचं कटकारस्थान करतायत. आणि अधिराज सर, तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सामील झालात. मी तर तुमच्याकडे किती प्रामाणिकपणे नोकरी करते आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय अधिराज सर? आता मात्र घरातील सगळ्यांच्या समोर प्रियाचा खोटेपणा येत असतो. तर अधिराज म्हणू लागतो, अगं पण प्रिया, तूच मला सांगितलंस ना की तुझा नवरा काहीही करत नाही, फक्त दारू पिऊन घरात तमाशा करतो. आणि आता तर तू तर प्रिया नाटक करत म्हणते, तोंडाला येईल ते बोलू नका सर. मी मान खाली घालून कामावर येते आणि परत कामावरून घरी परत येते. आणि मग या सगळ्यामध्ये नवऱ्याबद्दल सांगण्याचा विषयच कधी येतोय? आणि अधिराज सर, हा माझा नवरा आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली, अर्जुन आणि अस्मिताला मात्र हसायला येतं. आता सायली प्रियाला म्हणते, हो का, आणि या सगळ्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवायचा? तर प्रिया म्हणते, हो ठेवायचा, कारण मी खरं बोलतेय. तर अर्जुन म्हणतो, ओके प्रिया, काही हरकत नाही, आम्ही खोटं बोलतोय असं तुला म्हणायचंय ना? मग खरं काय आहे हे तुझ्या एका एक्स बॉयफ्रेंडकडूनच ऐकूया. प्रिया घाबरतच विचारते, काय, कोणाकडून? तर अर्जुन सँडीला आवाज देत म्हणतो, सँडी ये आता. आता सँडी समोर येतो आणि म्हणतो, काय प्रिया, तू तुझ्या सासू सासऱ्यांच्या समोर मला ओळख दाखवणार आहेस की नाही? तर कल्पनाताई सँडीला विचारतात, कोण आहेस तू? तर सँडी म्हणतो, माझं नाव सँडी, मी तुमच्या सुनेचा एक्स बॉयफ्रेंड. बरीच वर्ष झाली आहेत आमच्या रिलेशनशिपला, पण हो, मी एकटाच काही तिचा बॉयफ्रेंड नव्हतो. माझ्या ओळखीतले अजून 4-5 जण होते, ज्यांना ही फक्त पैशासाठी झुरवत होती. आता सगळं हे ऐकल्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव शर्मेने मान खाली घालतात. आता मात्र प्रियाची चारही बाजूने कोंडी झालेली असते. तर अर्जुन पुढे म्हणतो, प्रिया आश्रमात असताना गरिबीचं कारण पुढे करायची आणि अशा बऱ्याच जणांना ती जाळ्यात ओढायची. त्यांच्याजवळचा पैसा बघून त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक करायची, त्यांच्याकडून हवा तितका पैसा घ्यायची आणि त्यांच्याच पैशावर ही ऐश करायची. तर सायली पुढे म्हणते, त्यातील एका दोघांचं लग्नही झालेलं होतं, पण तरी सुद्धा या प्रियाने ना त्यांच्या बायका मुलांचा विचार केला, ना त्यांच्या कुटुंबाचा विचार केला. तिने फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला. आता इतकं सगळं सत्य बाहेर येऊन सुद्धा प्रिया सायलीवरच आवाज चढवत म्हणते, सायली गप्प बस, मी काहीही खोटं नाटक ऐकून घेणार नाहीये. आता प्रिया अश्विन सोबत प्रेमाचं नाटक करत म्हणते, अश्विन, मी मान्य करते, पण एखाद दुसरा मित्र माझा होता, पण तो लग्नाआधी. आता माझा कुठल्याच मुलाशी काही संबंध नाही. आपलं लग्न झाल्यानंतर मी परपुरुषाकडे साधं बघितलं सुद्धा नाहीये रे. प्रिया ग, तू काय बोलतेस? असं म्हणत आता अधिराज प्रियावर ओरडतो आणि म्हणतो, प्रिया ग, तूच मला म्हणाली होतीस ना की तू माझ्याशी लग्न करणार आहेस, तसं तू मला वचन दिलं होतंस आणि याला तर तू घटस्फोट देणार होतीस ना, मग त्याचं काय झालं? आता हे ऐकल्यानंतर अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विनला काहीच कळत नसतं. अश्विन प्रियाला प्रश्न करत म्हणतो, तन्वी, हे सगळं काय आहे? अगं, तू या माणसाला लग्नाचं वचन दिलंयस, इतकी मजल गेली का तुझी? इतकं माझं प्रेम कमकुवत होतं का गं की तू या माणसाला लग्नाचं वचन दिलेस आणि माझ्यासोबत घटस्फोट घेणार असं सांगितलंयस? हे बघ प्रिया, तन्वी, मला मान्य आहे की लग्न अगोदरच्या अफेअरचं, परंतु आपण लग्न अगोदरचं नको बोलूया, कारण माझा सुद्धा एक पास्ट होता. पण लग्नानंतर सुद्धा, अगं, आपलं लग्न झालंय आणि आपल्या लग्नानंतर तू या माणसाशी, असं म्हणत असताना अश्विनला खूप त्रास होत असतो. अश्विनला हे सगळं काही असहाय्य होत असतं. नाटकी प्रिया अश्विनचा हात हातात घेते आणि म्हणते, अश्विन, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज माझ्या प्रेमावर विश्वास ठेव. परंतु अश्विन आपला हात बाजूला घेतो. तर प्रिया अश्विन समोर हात जोडत म्हणते, अश्विन, मी प्रामाणिक आहे, मी एकनिष्ठ आहे, मी असं काहीही केलेलं नाहीये. प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, हा अधिराज या सायली अर्जुनचा माणूस आहे आणि त्यांनी जसं सांगितलंय तसंच तो खोटं बोलतोय. कल्पनाताई म्हणतात, मला तर काही कळतच नाही की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही. तर प्रिया म्हणते, आई, माझ्यावर विश्वास ठेव. सायली अर्जुन इतकं बोलतायत ना, मग त्यांच्याकडे पुरावे असायला हवेत. त्यांना विचार ना, त्यांच्याकडे एक तरी पुरावा आहे का? पुराव्याशिवाय ते कसं काय बोलू शकतात? आता प्रिया अर्जुनवर आरोप करत म्हणते, हा वकील काय म्हणत असतो की पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होत नसते. आता सांग ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू जे काही माझ्यावर आरोप करतोयस त्या सगळ्याचे तुझ्याकडे पुरावे आहेत का? असं म्हणत प्रिया आता अर्जुनला प्रश्न करते. प्रिया आरडाओरड करत म्हणते, अर्जुन, आता तू जे काही बोललायस ना ते सिद्ध कर तू, आणि दाखवूनच दे की मी खोटी आहे.
प्रियाचा असा भास होत असतो की अर्जुनच्या हाती कुठलाच पुरावा नाहीये, हे सगळं काही पुराव्याशिवाय ते बोलत आहेत. तर अर्जुन आता ठणकावून प्रियाला म्हणतो की मी पुराव्यांशिवाय कधीच काही बोलत नाही. तुला पुरावे हवेत ना, थांब, मी तुला पुरावे देतो. आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता सायली ईश्वरी आणि काव्याला आवाज देत म्हणते, ईश्वरी, काव्या, आत या. आता ईश्वरी आणि काव्या आत येताच अगोदर दरवाजा बंद करून घेतात आणि दोघेही पुराव्यांसहित प्रियाच्या समोर उभ्या असतात. दोघींच्याही हातात एन्व्हलप असतात. प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया त्या दोघींकडे पाहते. त्यावेळी ईश्वरी आता प्रियाला म्हणते, प्रिया ग, तुला काय वाटलं? तू आम्हाला उल्लू बनवलं आणि आमच्या हातात असणारे सगळे सबूत काढून घेतलेस. आता काव्या सुद्धा प्रियावर चिडते आणि प्रियाला म्हणते, तुला काय वाटलं ग? तू शेर आहेस. तू जर शेर असशील ना तर आम्ही 1.25 शेर आहोत. समजलं का? प्रिया, तुझे लग्न अगोदरचे सर्व मित्र आणि लग्नानंतर तुझ्याशी जोडला गेलेला अधिराज सरदेसाई आणि या सगळ्या तुझ्या नात्यांबद्दलचे पुरावे आहेत आमच्याकडे. आता ईश्वरी आणि काव्या प्रियाला ते एन्व्हलप दाखवतात आणि त्यानंतर ईश्वरी तिच्या हातातील एन्व्हलप अर्जुनच्या हाती देते आणि काव्या तिच्या हातातील एन्व्हलप सायलीच्या हातात देते. सायली आता म्हणते, अश्विन भाऊजी, आई बाबा, तुम्ही तुमचं मन घट्ट करा, कारण आता या पाकिटांमध्ये जे जे काही आहे ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल, तुम्हालाही धक्का बसेल. आता सायली एक एन्व्हलप अश्विनच्या हाती देते आणि म्हणू लागते, यामध्ये प्रियाच्या बॉयफ्रेंडचे तिच्याबरोबर असणारे फोटो आहेत. तर दुसरा एन्व्हलप आता सायली प्रतापराव आणि कल्पनाताईंच्या हाती देत म्हणते, यामध्ये इतर पुरावे आहेत. तर अर्जुन आता त्याच्या हातामध्ये असणारा एन्व्हलप अस्मिताकडे देत म्हणतो, यामध्ये चॅटचे पुरावे आहेत. आता अस्मिता ते सर्व पुरावे पाहत असते तर अर्जुन पुढे म्हणतो, हिच्या बॉयफ्रेंडने हिला दिलेल्या महागड्या गिफ्टची लिस्ट आहे, त्यांचे लव्ह लेटर, त्याशिवाय त्या बॉयफ्रेंडचे स्टेटमेंट सुद्धा आहेत. आता कल्पनाताई, प्रतापराव, अश्विन हे सगळे काही फोटो पाहतात तर अस्मिताने सुद्धा ते सगळे डॉक्युमेंट चेक केलेले असतात आणि आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. कल्पनाताई म्हणतात, शी, हे सगळं काही किती भयंकर आहे असं म्हणत ते हातातील फोटो खाली फेकून देतात. आता मात्र अश्विनला या सगळ्याचा पश्चाताप होत असतो. त्यानेही शर्मेने मान खाली घातलेली असते. आता निर्लज्ज प्रिया काव्या आणि ईश्वरीवर आवाज चढवत म्हणते, हे सगळे पुरावे तुमच्याकडे कसे आलेत? हे पुरावे तर माझ्याकडे होते ना. आता मात्र काव्या सनसनीत प्रियाच्या कानाखाली मारते आणि त्यानंतर ईश्वरी सुद्धा प्रियाचा गाल चांगलाच लाल करते. आता मात्र प्रिया पुरती अडकलेली असते. तिचा सगळ्या सत्यांचा उलगडा झालेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अधिराज प्रियाला म्हणतो, तुला वाटत होतं की तू आम्हाला नाचवत होतीस, परंतु नाही प्रिया, अगं आम्हीच तर तुला या सगळ्यामध्ये अडकवत होतो आणि आमच्या जाळ्यात शेवटी तू अडकलीसच. ॲक्च्युली तू आम्हाला नाही तर आम्ही तुला फसवत होतो. आता मात्र प्रिया रागानेच अधिराजकडे पाहते. आता अधिराज पेनड्राईव्ह दाखवत म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये आपली प्रत्येक भेट आहे. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. आता प्रिया अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, अश्विन, हे सगळं काही खोटं आहे. हे सगळं काही यांनी फसवण्यासाठी केलं आहे आणि मला घराबाहेर काढण्यासाठी. आता मात्र अश्विन चिडतो आणि म्हणतो, खोटेपणा तू करतेस तन्वी, आजपासून तुझा नवरा तुझ्यासोबत नसेलच. आता सायली अर्जुन प्रियाला घराबाहेर काढतात तर अर्जुन प्रियाला म्हणतो, प्रिया, आता फक्त तुला एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तर सायली प्रियाला म्हणते, आम्हाला तुला एका घावात ठार करायचंच नाहीये प्रिया. अगं तुझं रोज एक एक सत्य, एक एक गुन्हा बाहेर येणार आणि अशी सगळी सत्य एक एक करून आम्ही सगळ्यांसमोर आणणार. आता मात्र प्रिया घराबाहेर पडलेली असते. आता सायली अर्जुन पुढे प्रियाला अजून कसा धडा शिकवतील हे पाहणं रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.